नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 36 महाराष्ट्र। आज आपण एका अतिशय गंभीर विषयावर बोलणार आहोत, जो अतिशय नाजूक आहे, मन सुन्न करणारा आहे, काळी झेलवणारा आहे। परिस्थितीची कीव करावी की यंत्रणेचा जीव घ्यावा असा संतापजनक विचार मनात येतो आणि एकूणच विचार करता समाज गर्भाशय काढून टाकणाऱ्या महिलेपेक्षा जास्त हतबल झालाय का, हा प्रश्न अलगद वैचारिक पटलावर उगवतो आणि क्षणार्धात बेमालूमपणे अदृश्य होतो, कळतच नाही। हे क्षणार्धात जाणं म्हणजे आपल्या बेजबाबदार किंवा मुरदाड मानसिकतेचा आरसा असतो का? महिला अगदी 22-25च्या वयात चक्क गर्भाशय काढून टाकतात। खरंच मन सुन्न होतं, पण सत्य आहे। गोष्ट आहे ऊसतोड कामगारांची। मित्रांनो, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण कणा असेल तर तो ऊसतोड कामगार। पण हा अर्थव्यवस्थेचा कणा ताट ठेवायला ऊस कामगाराचा शारीरिक कणा किती तुटलेला असतो, ही विपरीत परिस्थिती, त्याचं महाविदारक सत्य ऐकलं तर तुम्ही म्हणाल आपल्या दुश्मनाला सुद्धा अशी वेळ येऊ नये। मुळात ऊसतोड कामगार गरीब भूमिहीन असतात आणि विंचवाच्या बिराडासारखे ते एक कुटुंबच घेऊन स्थलांतरित होऊन आपलं काम करतात। काम अतिशय कष्टाचं, रोज 10 ते 12 तासांचं, प्रामुख्याने ऊस कोयत्याने तोडणं, त्याचे भारे बांधणं आणि ट्रक किंवा ट्रॅक्टरवर भरणं। या कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाईला उभं राहावं लागतं। काही कामात मुलंही मदत करतात। ऊन असो थंडी असो, त्यांचं काम मात्र अखंड चालूच असतं। कच्च्या झोपडीत राहायचं, ना धड प्यायला पाणी ना धड स्वच्छता, यामुळे पाठदुखी, सांधेदुखी, कुपोषण ह्या समस्या 5वीलाच पुजलेल्या। बरं, एवढी महाढोर मेहनत करून मजुरीची बोंबाबोंब। मुळात मजूर ही जोडीवर ठरते, म्हणजे नवरा व बायको मिळून एक जोडी। मजुरीचे पैसे एकत्रच मिळतात आणि ती सुद्धा टनावर। 250 ते 350 रुपये प्रति टन एका जोडीला। सरासरी 3 टन ऊस प्रतिदिन तोडला जातो, म्हणजे 750 ते 150 रुपये जोडीचे। ही रक्कम फक्त कागदावरच। बऱ्याचदा त्यांनी आधी उचल घेतलेली असते, ते पैसे वजा होतात, कधी त्याच्यावरचं व्याज पण वजा होतं। एवढा होऊन सुद्धा हिशोब सच्चा मिळेलच याची खात्री नाही। त्यांच्या माथी सकाळी उठून 10-12 तास मरमर मरायचं, पोरांच्या भविष्याची चिंता न स्वतःच्या आयुष्याची पर्वा। ऊसावर मारलेला कोयत्याचा घाव ऊस तोडतो की ते आपल्या आशा आकांक्षा आनंद समाधान या संकल्पना तोडतात, हा प्रश्न किमान संवेदना असणाऱ्या माणसाला पण पडेल। दुर्दैवाने हा प्रश्न ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आणि साखर कारखाने चालवणाऱ्या मुरदाड मानसिकतेला पडत नसावा। मंगळावर यान पाठवणारा भारत, थोरियमपासून वीज निर्मिती करू शकणारा भारत, शास्त्रीय भारत मानवतेच्या बाबतीत किती अशास्त्रीय आहे हे लक्षात येतं। स्त्रियांना ऊसतोड करताना, सतत वागताना पोटदुखी पाठदुखी याचा त्रास होतो। मासिक पाळीत हा त्रास प्रचंड होतो। काम करणं खूप अवघड होऊन जातं। काम बंद झालं तर पैसे बंद। ठेकेदारांना बायकांच्या पाळीशी काही देणं घेणं नसतं, त्याला काम हवं असतं। गर्भाशय काढूनच टाकलं तर ह्या कटकटीतून कायमची मुक्तता होईल असा विचार बायकांच्या मनात रुजतो किंवा रुजवला जातो। तिचा नवरा सुद्धा ही गोष्ट करायला सांगतो, तयारी दाखवतो, केवळ 400 ते 450 रुपये रोज कमवण्यासाठी। आजवर गर्भाशय काढण्याचे हजारो प्रकार घडलेले आहेत मित्रांनो। अरे, त्यांची मजबुरी आहे, पण त्यांच्या अपार मेहनतीवर साखरेची गोडी चाखणारा समाज ही गोष्ट माहीत झाल्यानंतरही तोंडावर बोट ठेवून गप्प बसणार असेल तर समाज स म्हणजे समजून घेणारा, मा म्हणजे मानणारा, ज म्हणजे जपणारा राहत नाही। त्यामुळे आपली सद्भावना, सहानुभूती, सहाय्य त्या ऊसतोड कामगारांना मिळायला हवं। असे गर्भाशय काढलं जाणं थांबवण्यासाठी सरकारचे, साखर कारखानदारांचे डोळे उघडवणं एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे। त्यांच्यावर होणारा हा अन्याय हा सरकारी दरबारी पोहोचलाच पाहिजे। जनतेवर होणाऱ्या अन्यायाबद्दल जनतेनेच वाचा फोडायला हवी, कारण साखर कारखाने हे नेत्यांचेच असतात।
20-25व्या वर्षी गर्भाशय काढणाऱ्या बाईला कळत नाही की आज मी पैशासाठी हे काय करते आहे, पण थोड्याच महिन्यांनी येणारा काळ माझ्यासाठी काय घेऊन येणार आहे हे त्यांना कळत नाही. एकदा गर्भाशय काढलं की काही दिवसातच शरीर अचानक गरम होणे, चेहरा लाल होणे, घामाच्या धारा लागणे, हृदय जोरजोरात धडधडणे, चक्कर येणे, बेचैनी वाढणे या समस्या सुरू होतात. हा प्रकार 1 मिनिटापासून 4 मिनिटापर्यंत चालतो. बरं, रात्री झोपेत असं घडू शकतं. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्त्री अतिशय कमजोर होऊ लागते. म्हणजे केवळ कामात खाडे होऊ नये म्हणून ती काय करून बसते. बरं, हे सगळं करायला लावणारे ऊस शेतमालक, कारखानदार जाऊ द्या, पण ज्यांना आपण देव मानतो त्या डॉक्टरांना जर ह्या गोष्टीची किंचितही लाज वाटत नसेल ऑपरेशन करताना, तर तुम्ही डॉक्टर नाहीत रे, राक्षस आहात. मित्रांनो, आपल्या ऊसतोड माता, भगिनी, मुली यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आवाज उठवा. हा आवाज कृषी मंत्री, उद्योग मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्या माता, भगिनी, मुलींना न्याय देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, तुर्तास थांबतो. आपली प्रतिक्रिया जरूर द्या. चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.